हॅलो नमस्कार, मी अनिता तुमचे स्वागत करते माझ्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. चला तर आज सकाळी ना थोडीशी घाई होती, कारण मिस्टरांना जायचं होतं कामावर आणि कामावरून तसंच जायचं होतं 2-3 दिवसासाठी बाहेर. तर कुठे जायचं हे मी तुम्हाला पुढे सांगतेच. तर चला म्हणलं त्यांच्या आवडीचा आज नाश्ता वगैरे बनवूया. तर त्यांना कांदे पोहे खूप आवडतात, तर मग कांदे पोहे वगैरे बनवून घेतले. थोडेसेच असे त्यांच्यासाठी बनवले होते. मला तर काही कांदे पोहे वगैरे आवडत नाहीत आणि रुद्र पण घरी नव्हता. आणि ऋषी बघा मध्ये मध्ये असे आगाऊ कामं करत असतो. पीठ खेळण्यासाठी घेऊन गेला आणि हात खूप घाण करून आला. परत त्याचे हात वगैरे धुतले आणि भाजी बनवायची होती आलू पालकाची. भाज्या किती जरी महाग झाल्या ना, आम्हाला भाज्या घ्यावीच लागतात, कारण मुलांना पालेभाज्या खूप आवडतात. आणि त्याच्यासाठी पालक आणलेला होता. कढईमध्ये तेल टाकायचं, तेल तापलं की मोहरी, जिरं, चिरलेला लसूण टाकायचा, बेगडी मिरची टाकायची आणि बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि त्याच्यामध्ये आपले बेसिक मसाले असतात ते टाकायचे, मीठ टाकायचं आणि त्याच्यावरती थोडासा असा पालक टाकायचा, सगळा टाकून द्यायचा आणि झाकून ठेवायचं. त्याला पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये आपला बटाटा पण शिजून जातो. आणि शिजल्याच्या नंतर बघा थोडंसं असं पाणी असं वाटतं, तर थोडासा वरतून शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि भाजी छान शिजवून घ्यायची. तर आलू पण शिजलेला असतो, तर छान अशी आपला आलू पालक तयार होतो. ऋषीचं इथे काय चाललंय ते बघा. त्याला इथे कोला उडी मारायची, पण त्याला काही ती येतच नाही. कधी येते आणि कधी येत नाही. किती प्रयत्न करतोय तरी त्याला ती काय आलीच नाही. आणि त्याचे पप्पा पण आता निघाले होते कामावर जाणार होते. सेकंड शिफ्ट होती त्यांची आणि तसं ड्युटी करून परत त्यांना जायचं होतं पंढरपूरला. तर बॅगमध्ये बरं तसं सामान होतं, टॉवेल, कपडे. तर बॅग अशी फुल झाली होती. डब्बा वगैरे घेतला आणि कामावर गेले. नंतर मुलं बघा दुपारी कसे खेळत होते. चला बाय.